फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय जो की आहे प्रोनाउन, ज्याला सर्वनाम असं म्हणतात. ओके, आधी आपण बघूयात व्हॉट इज अ प्रोनाउन. प्रोनाउनचा अर्थ काय आहे. ठीक आहे. अ प्रोनाउन किंवा सर्वनाम is a word that stands in for a noun, generally to avoid the need to repeat the same noun again and again. Examples: I, me, he, she. Pronoun, सर्वनाम, हा तो शब्द असतो वाक्यातला जो नाउनच्या जागी वापरला जातो. वापरण्याचं कारण असं असतं, नाउन जो आहे, जो नाम आहे, तो सारखा सेंटेन्स मध्ये रिपीट नाही झाला पाहिजे. त्यामुळे नाउनच्या जागी प्रोनाउन वापरला जातो. याची उदाहरणं, एक्झाम्पल्स: आय, मी, ही अँड शी. याला सर्वनाम असं म्हणतात. आता बघूयात टाइप्स ऑफ प्रोनाउन्स. लेट अस सी टाइप्स ऑफ प्रोनाउन्स. त्यामध्ये पहिला आहे पर्सनल प्रोनाउन्स, ज्याला आपण व्यक्तिवाचक सर्वनाम असं म्हणतो. पर्सनल प्रोनाउन इज अ प्रोनाउन used to refer to a specific individual or groups. एका व्यक्तीला किंवा एका ग्रुपला रेफर करून जो प्रोनाउन वापरला जातो त्याला व्यक्तिवाचक सर्वनाम किंवा पर्सनल प्रोनाउन असं म्हणतात. एक्झाम्पल: आय, वी, यू, ही, शी, दे. सेंटेन्स एक्झाम्पल: शी अँड आय विल मीट यू ॲट द थिएटर. वाक्यामध्ये पर्सनल प्रोनाउन्स कुठे कुठे आलेत त्याला आपण अंडरलाईन केलेलं आहे. ओके, यू कॅन सी इट. वी हॅव अंडरलाइन्ड द पर्सनल प्रोनाउन्स इन दिस सेंटेन्स. नेक्स्ट बघूयात. लेट अस सी द नेक्स्ट वन. पजेसिव्ह प्रोनाउन्स, अधिकारवाचक सर्वनाम. Possessive pronoun is a pronoun that shows ownership. ओनरशिपचा अर्थ असतो अधिकार, or possession of something. Example: mine, yours, his, hers, its, ours, theirs. हे सगळे possessive pronouns आहेत जे अधिकार दाखवतात. They show possession or ownership. Let us see how is it used in a sentence. Those shoes are mine and these are yours. यामध्ये या सेंटेन्स मध्ये दोन पॉझिटिव्ह प्रोनाउन्स आहेत, माइन आणि yours. आज आपण हे दोन टाइप्स कव्हर केलेले आहेत. वी हॅव कव्हर्ड these two types of pronouns. प्लीज गो थ्रू दिस. याची रिव्हिजन करा आणि इन केस यू हॅव एनी डाऊट, तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. यू कॅन आस्क मी इन द कमेंट बॉक्स. थँक यू. ऑल द बेस्ट.